देखो बच्चा पढ़ी, कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो हमारा जो सिलसिला है, कौन सा है चैप्टर, कौन सा एक्सरसाइज है? 15.4 का पहला एग्जाम्पल तो हम लोगों ने खत्म कर दिया। चलो अभी दूसरे एग्जाम्पल की तरफ भगते हैं। वेराइटीज ऑफ वही चीजें हम लोग यूज करें जो भी चीज हम लोगों ने अभी तक सीखा है। ठीक है, तो चलो बच्चा स्टार्ट करते हैं। स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा, कुछ कोई भी नए बच्चे हैं, नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो चैनल को प्लीज सब्सक्राइब कर लीजिएगा। ऐसे ही दन दनादन सन्न पिकअप दन एवरेज में वेराइटीज ऑफ मैथमेटिक्स के एग्जांपल्स हम लोग सॉल्व करते हैं, जिसमें कहीं ना कहीं आपको मदद मिलती है कि कैसे मैथमेटिक्स को बेहतरीन बनाया जाए। एनीवे, आपकी मर्जी। देखते हैं सवाल दूसरा। क्यों विधि जी, कैसी है विधि? अजीब। अच्छा, 2 करोड़ के लिए ना बाबा, पैसा पानी नहीं है 2 करोड़ के लिए। लुक एट द मेजर shown in the adjacent figure and find the area of PQRS. आता बळा बघा, त्या दिवशी मला वाटतं मी सांगितलं होतं तुम्हाला PQRS बद्दल म्हणत आहे, म्हणजे हा पण एक ट्रायंगल आहे आणि हा पण एक ट्रायंगल। या दोन्ही ट्रायंगलची बेरीज तुम्ही केलाल तर तुम्हाला एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS मिळणार। तर एक एक पहिले खायचं, एक तर याला खा नाही तर ठीक आहे। पहिले कोणाला खाऊ? PSR ला खाऊ। कोणाला खाऊ? PSR ला। बघ रे, PSR ला करायचं आहे तर त्याचा पहिले एरिया काढू, मग नंतर त्याचा एरिया काढू। ठीक आहे। इन ट्रायंगल PSR एंगल S इक्वल्स टू 90 है। देयरफॉर बाय यूजिंग PGT मतलब पाइथागोरस थ्योरम। अब क्या होगा पाइथागोरस थ्योरम में? 90 के सामने रहने वाला कोण PR का स्क्वायर इक्वल्स टू आजू बाजू का स्क्वायर PS का स्क्वायर प्लस SR का स्क्वायर। नाही समजला? अरे समजला नाही समजला? मी का म्हणतो PR ची व्हॅल्यू किती आहे माहित आहे? काढायचं आहे PR चा स्क्वायर। PS चा माहित आहे? हो 36 चा स्क्वायर। SR चा माहित आहे? हो 15 चा स्क्वायर। समजला का रे बाळा? चल 36 चा स्क्वेअर करणे म्हणजे 36 इंटू 36 असते। 6 6 जा 36, 6 3 जा 18 आणि 3 21, 3 6 जा 18, 3 3 जा 10 म्हणजे 6 9 2 1 म्हणजे काय बाळा? 1 2 9 6 प्लस 15 चा स्क्वेअर करणे म्हणजे 15 ला 15 सोबत गुणाकार करणे, जो की 2 2 5 होतो, तर हा 225 झालं। हा PR चा काय आहे बाळा? स्क्वेअर आहे। तिकडे जाणार तर काय होणार बच्चा पार्टी? अंडर रूट मध्ये। तर चला 1296 225 सोबत ऍडिशन करूया। 6 आणि 5 11, 9 आणि 2 12 आणि 2 आणि 2 5 आणि हा 1, तर 1 5 2 1 अंडर रूट मध्ये जाणार की नाही जाणार? आता आपण अंतर्यामी आहोत का? तर या 1521 ला कसं स्क्वेअर रूटच्या बाहेर काढणे हे कला माहित आहे ना आपल्याला? शेवटून 2 2 चे गट पाडा। आता 15 ही संख्या कोणत्या संख्येच्या? 9 आणि 2 11, पण हा 1 आहे ना बाळा? 12। हा चलो आता बघ, आता 1521 आहे बाळा, 1521 आहे, तर 1521 मध्ये 15 ही संख्या कोणत्या संख्येच्या वर्गाच्या मधात येते? 15 ही संख्या कुठल्या नंबरच्या स्क्वेअरच्या मधात येतोय? 4 चा स्क्वेअर बाळा 16 येतो नाही, हा चुकीचा होणार। म्हणजे तो काय घ्यावा लागेल आपल्याला? 3 चा स्क्वेअर आणि 4 चा स्क्वेअर। 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 9 आणि 16 च्या मधात 15 येतो ना। छोटी संख्या घ्यायची 3, 3 तिरी 9, याला बेरीज करायची, ज्या संख्येने गुणाकार करतात त्याच संख्येने। विसरला का रे? 7वीत केला होता। 3 आणि 3 6 आणि हा 15तून 9 गेले बाळा 6 आणि ह्या 21 पूर्णची पूर्ण बला, पूर्णचा पूर्ण ग्रुप खाली घ्यायचा। आता 6 सोबत अशी कोणती संख्या घ्याल ज्या त्याच संख्येने गुणाकार केल्यास त्या शेवटी 1 येण्याचे चान्सेस आहेत? 2 संख्या आहेत, एक आहे 1 ठेवाल तर आणि एक आहे 9 ठेवाल। 1 ठेवून पाहिला तर तुम्हाला माहितच आहे 61च येते। 61 1 61,
आणि 9 ठेवून पाहाल तर का होते, 9 9 जा 81, 9 6 जा 54 प्लस 8 62, म्हणजे 9 9 621 हा करायची गरजच नाही, 39 सी घेणं देना होता. पीआर किती मिळाला, 39. क्या ये बात क्लियर हुई यहां तक? समझ लो बच्चा, चीजों को समझो. हाँ, अब देखो ये पीआर निकला ना, तो अपने को पीआर हर एक चीज पता हो चुकी है अभी. ठीक है, अब क्या करते हम लोग, एरिया निकालना चालू करते. ठीक है, अब एरिया ऑफ पहला वाला पी लू, एरिया ऑफ ट्रायंगल पी एस आर. तो इसका तो फॉर्म्युला इजी है. एरिया ऑफ ट्रायंगल पी एस आर काय असते, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. मान्य करा. तर या ठिकाणी बेस तुम्ही काही मानू शकता, हाई बेस असते किंवा हाई हाईट आहे किंवा हा बेस किंवा हा हाईट. ठीक आहे, बेस किती माना 15 आणि हाईट माना 36. आता 2 च्या टेबल मध्ये 36 येतो, किती 18 दुने 36 म्हणजे हा 18. समजला का? तर 15 इंटू 18 करावचा भाऊ, धनाधन गुणाकार करावचा. 18 ला 15 सोबत, 8 पंचे 40, 5 1 9, एका 8 8 ने एका 1 1, 9 न 8 17 हा 270. तर 270 मीटर स्क्वेअर तुमचा या पिलूचा एरिया झाला. आता राहिलं कोणाचं, लक्ष दे, कोणाचा राहिला, पी क्यू आर ट्रायंगल. तो फॉर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर केली. आता पी क्यू आर स्केलन ट्रायंगल आहे, तिथं 90 डिग्री काही दिसतच नाहीये. तर मग मला एक गोष्ट सांग, इथे आपला हिरोईन वाला फॉर्म्युला लावा लागेल. हिरोन्स फॉर्म्युला, हिरो का हिरोईन. तर या ठिकाणी ए का वाटते तुम्हाला 56 म्हणा, बी का वाटते 25 म्हणा हा ट्रायंगल भुरावाला, आणि सी का वाटते 39. पहिलेच आपण काय करून ठेवतो, सेम्या पेरिमीटर, म्हणजे ए प्लस बी प्लस सी भागीला 2. तर 56 प्लस 25 प्लस 39 डिवाइडेड बाय 2. तर का होते जी, लक्ष द्या, का होते जी, बेरीज करा रप्पा रप. 9 आणि 6 5 किती होतात, 14, आणि 6 किती होतात 20. त्याच्यानंतर 3 आणि 2 5 आणि 2 7, आणि 5 किती होतात, 7 आणि 5 12, आणि हे झाले 120 भागीला काय 2. 120 ला अगर मी 2 ने डिवाइड केलं तर 7. आता काय करून ठेवतो आपण, माहित आहे ना, एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी. पहिल्या फुरसत मध्ये ते करूनच ठेवणे होत बसल काम ना धंदा. तर 60 मधून ए गेला, 56 गेला किती 4, 60 मधून 25 गेलं किती, 10 तून 5 गेलं 5, आणि बळा हा 6 तून 3 गेले 3, आणि 60 मधून 39 गेले रे भाऊ, 10 तून 9 गेला 1, आणि 6 तून 4 गेला 2, म्हणजे 21 ना भाऊ. सन्न पिका त्यांना मध्ये आता एरियाचा फॉर्म्युला काढायचं कसं, भाऊ एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर किती, अंडर रूट एस इंटू एस मायनस ए, एस मायनस बी, एस मायनस सी, ड्यू टू हिरोईन फॉर्म्युला. तर भाऊ हिरोईन का म्हणते, एस म्हणजे 60 इंटू एस मायनस ए किती 4, एस मायनस बी किती 35, एस मायनस सी किती 21. आता पहा, आता कसं डील करायचं पहा रे, इथेच गडबड होते मुलांची. 60 म्हणता बरोबर 15 × 60 होते की नाही होत, होते की नाही होत, आणि 12 पंचे पण 60 होते, आणि 35 सोबत काही डील होऊ शकते का, 7 होऊ शकते. एक काम करू, याला 12 इंटू 5 करू म्हणजे 60, आणि 4 ला राहू देऊ, आणि 35 म्हणजे 7 इंटू 5, आणि 21 म्हणजे 7 इंटू 3. थांबा, आता अजून कोणते कोणते प्राइम नाही झाले आहेत. 12 म्हणजे माहित करू शकतो आपण, 4 इंटू 3 म्हणजे 12, 5 जसाचा तसाच राहू देऊ, नाही राहू दे ना, 4 आहे ना बाळा, इंटू 7 इंटू 5 राहू देऊ, आणि 7 इंटू 3. चला आता जे जे सेम दिसतात त्यांची जोडी बनवू. सांगा बरं, 4 ची जोडी आहे का, हो काटून टाका, लिहून झाला म्हणून. 3 ची जोडी आहे का, हो काटून टाका, लिहून झालं म्हणून. त्याच्यानंतर 5 ची जोडी आहे का, हो काटून टाका, लिहून झालं म्हणून. आणि बिचारा जो उरला आहे खतम का. आता अंडर रूटची खासियत माहित आहे ना, आतमध्ये समान अंक असले तर मरतात, मरतात नाही, मरत नाही, बाहेर येतात.
एकच निघते पण हा, एकच निघाला हा. पाय जोडीमधून एकच निघाला, या जोडीमधून एकच नाही, या जोडीमधून एकच, म्हणजे 4 तिरी 12. नाही नाही थांबा, कसं करू माहित आहे का? पाय 4 पंचे किती होतात? 20. शून्यवाले आकडे बनवायच्या आधी हा, आणि 7 तिरी 21, आणि 21 दुरी किती होतात? 42. आणि हा टकल्या डायरेक्ट, म्हणजे कॅल्क्युलेशन करायच्या भानगडीत पडायचा. म्हणजे टकल्या कुठे बनते हा फक्त विचार करा. 5 आणि 2च्या टकल्या तर केव्हाही बनते रे. 5 2 जा 10, आणि 5चा वच होता तर बोंबल 20. समजला? ठीक आहे. तर 4 से 20 आला बाळा कोणाचं? दुसऱ्या वाल्या ट्रायंगलचा. आला की नाही आला? आता मला सांगा सरसकट, आता एरिया काढणं त्या क्वाड्रिलॅटरलची गरज म्हणजे काय खूप मोठी गोष्ट झाली का? तर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS म्हणजे काय? एरिया ऑफ ट्रायंगल PSR प्लस एरिया ऑफ ट्रायंगल PQR, दोघांना मिळूनच तो बनला आहे ना. तर एरिया ऑफ ट्रायंगल PSR किती रे? 270, आणि हा 420. बाळा टकल्या टकल्या टकल्या, 7 आणि 2 9, 2 आणि 4 6 मीटर स्क्वेअर तुमचा उत्तर है ना. ऐसे ही सन्ना पिका दन्ना एवरेज में रोजाना पढ़ते हम. आपको अगर सपोज हमारे साथ जुड़ना है तो चाहो तो आप हमारे चैनल को सब्सक्राइब जरूर कर सकते हो, और अपने दोस्तों में भी शेयर कर सकते हो. और हमारे साथ पढ़ना है, 9th बोलो, 8th बोलो, 7th बोलो, तो 8275397522 पे कॉल करके आप हमारा ऐप ले सकते हो और हमारे साथ पढ़ सकते हो. बाकी सारे डिटेल आप इस नंबर पे कांटेक्ट करके पूछेगा, आपको और पता चल जाएगा, है ना. तो चलो बच्चा, मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा.